ओम जय श्रीराम. मी रामकृष्णदास, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. बाळकृष्णवाणी या यूट्यूब चॅनलवरून सद्गुरू बाळकृष्ण महाराज खडकीकर बीड यांच्या आशीर्वादाने व अनुज्ञेने जगातील सर्व मानवांना आध्यात्मिक ज्ञान प्रवचनातून सुख, समाधान, शांती, ज्ञान व मानवी जीवन सहसफल होई याकरता आध्यात्मिक ज्ञान प्रवचने सुरू केले आहे. आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करावे, त्यामुळे आपल्याला पुढील व्हिडिओ पाहावयास मिळतील. ओम जय श्रीराम. श्री गणेश अंबा सद्गुरू बाळकृष्णाय नमः. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या श्री गुरूंनी हे सर्व चराचर विश्व व्यापले आहे, भिन्नपणा कोठेच नाही, व ज्याने तत् म्हणजे ते शाश्वत ब्रह्म परमात्मा आहे असा प्रत्यक्ष अनुभव आणून दिला, त्या श्री गुरूंना नम्रपणे श्रीसष्टांग नमस्कार असो. प्रवचन क्रमांक 9, भगवद्गीता अध्याय 18 श्लोक 66. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्माचा परित्याग कर म्हणजे तुझ्या मनातील संकल्प विकल्प, चांगल्या वाईट विचारांचा त्याग कर व मला एकटा शरण ये. मी तुला सर्व पातकापासून मुक्त करीन व तुझ्या अनेक जन्मातील संचित कर्म जे तुला भोगणे बाकी आहे त्याचा मी नाश करीन असे भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. ते उर्वरित संचित कर्म तुला भोगावे लागणार नाही व कोणत्याही गोष्टीचा शोक करू नकोस, म्हणजे तू मला येऊन मिळशील, जे मोक्ष पदाला जाशील. पैठण येथील संत एकनाथ महाराज सुद्धा हे सांगतात की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. म्हणजे भगवंताचा भाविक भोळा निष्काम भक्त एखादे सत्कर्म परोपकार करीत असेल आणि ते कर्म करत असताना त्याचे संचित कर्म अडथळा आणत असेल तर भगवंत त्या उर्वरित संचित कर्माचा नाश करून टाकतो व चांगले कर्म घडण्यासाठी त्याची वाट मोकळी करतो. हे संतांचे अलौकिक कार्य होय. याला अज्ञानी लोक चमत्कार असे म्हणतात. 18वा अध्याय 73वा श्लोक. अर्जुन म्हणतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान् मयाच्युत स्थितोऽस्मि संदेह करिष्ये वचनं तव. हे भगवंता, तुझ्या ज्ञान प्रसादाने माझा मोह दूर झाला आहे व मला ज्ञान प्राप्त झाले आहे. आता मी संदेह रहित झालो आहे, संशयित झालो आहे. पुढे मी तुझ्या वचनाप्रमाणे करीन. शेवटच्या 78व्या श्लोकामध्ये संजय म्हणतो, यत्र योगेश्वरा कृष्णो यत्र पार्थो धनुधरा ततसी विजयभूता ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ज्या बाजूला भगवान परमेश्वर सद्गुरू श्रीकृष्ण आणि पट्टश्य धनुधर अर्जुन आहे, त्याच्या बाजूने संपत्ती, विजय, यश, ज्ञान, कीर्ती, वैभव, वैराग्य, भक्ती, महालक्ष्मी, नीती, चिरकाल ऐश्वर्य असणारच, यावर माझा दृढ विश्वास आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्तात्रय जयंती. काषाय वस्त्रं कदंडधारिणं कमंडलू पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. भगवे वस्त्र परिधान केलेले, हातामध्ये दंड व कमंडलू तसेच शंख, चक्र, गदा, पद्म यांनी भूषित अशा श्री दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी याला साष्टांग दंडवत. श्री गुरुचरित्र पारायण सुरुवात करून 7व्या दिवशी सायंकाळी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्ताचा जन्म करावा. त्यांनी आत्मज्ञानाचा प्रसार केला. दत्तात्रयांनी स्वतः 24 गुरु केले व जगाकडून काय काय शिकता येईल याचे प्रतिपादन केले. या दिवशी नरसोबाची वाडी, गाणगापूर, औदुंबर या पुण्यक्षेत्री व दत्त मंदिर जेथे जेथे पारायण होते तेथे हा उत्सव केला जातो. या विषयामध्ये केवळ एक भगवंत सत्य आहे, दुसरा कोणी नाही.
म्हणून त्याला एकमेव द्वितीय असे म्हणतात. या सत्याचे दर्शन म्हणजे भगवत प्राप्ती होऊन जीवन कसे सफल करता येईल यासाठी सद्गुरूच आवश्यक आहे. म्हणून सर्वांसाठी श्री दत्तात्रेय, आदिनाथ शंकर, श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ही मंडळी पैकी एकाला तरी श्रीगुरूंचे ठिकाणी मान देऊन निष्काम सेवा केल्यास कर्म, भक्ती, ज्ञान, योग, सुख, समाधान, शांती असे शाश्वत आनंदमय जीवन सहज जगता येईल. याशिवाय दुसरा कोणताही शाश्वत सत्य खात्रीलायक मार्ग नाही. गुरु सेवा कशी करावी? गुरूंनी केलेला उपदेश समजावून घ्यावा, त्यांना खोटे मानू नये. कारण आपले गुरु जगद्गुरूच्या ठिकाणी असतात. ते महाज्ञानी, निस्पृह व त्यांना आपली चिंता आहे असा आढळ विश्वास सध्या ठेवावी. सहज बोलणे हाच उपदेश. सहजपणे बोलता बोलता ते आपले कल्याण करू शकतात. त्यांनी उपदेश केल्याप्रमाणे आचरण करता आल्यास आपला प्रपंच हाच परमार्थ होतो. गुरु भक्ताने गुरूंची अन्न, पाणी, वस्त्र, दान, निवारा या माध्यमातून निष्काम सेवा करावी. आपण गुरुसेवेमध्ये पात्र होताच गुरु आपले कल्याण करतात. ते कसे? समोर नजरेने पाहून, मस्तकावर पाठीवर हात ठेवून, शिष्य कोठेही असल्यास केवळ संकल्प करून, तसे उच्छिष्ट अन्न पाणी देऊन, शक्तिपात करून किंवा काही जप, व्रत, नियम करून घेऊन करू शकतात. शिष्याने गुरुसमोर उच्च आसनावर बसू नये, खोटे बोलू नये, गुरुकडून द्रव्याची किंवा कोणतीही अपेक्षा ठेवू नये, अवमान, निंदा करू नये, दिलेली सेवा अर्धवट टाकून सोडून देऊ नये. न करता आल्यास त्याबद्दल क्षमा मागावी. गुरु आपल्या घरी आल्यास घरातील कोणतेही काम करीत बसू नये. पूजा, जप, ध्यान, वाचन हे सुद्धा करू नये. केवळ त्यांचेच आज्ञेचे पालन करावे. गुरुमंत्र दीक्षा घेऊन गुरुसेवेत पात्र होण्यासाठी शालेय शिक्षणाची व 1 रुपयाची सुद्धा आवश्यकता नसते. आपली आर्थिक परिस्थिती उच्च दर्जाची किंवा अतिशय कठीण व तसेच घरदार, मुले मुली, धनसंपत्ती, जमीन यांचा गुरूंचा काही संबंध नसतो. याचा मोठेपणा त्याला आपण दाखवू नये. त्याला कसले आग्रह किंवा संकटात टाकू नये, बंधनात टाकू नये, त्यांच्या इच्छेविरुद्ध वागू नये. केवळ त्यांची निष्काम सेवा करून आशीर्वाद मागावा. विषय तो त्यांचा झाला नारायण, अशी त्यांची अवस्था असते हे लक्षात ठेवावे. गुरूंना काय लागते किंवा त्यांच्या सेवेचा प्रकार कसा आहे ते समजून घेऊन तशी सेवा करावी. त्यांच्या ज्ञानाची व सामर्थ्याची परीक्षा कधी घेऊ नये किंवा इतर साधू संतांबद्दल त्यांची तुलना करण्याचा प्रयत्न देखील करू नये. गुरु, साधू, संत यांच्या बोलण्यावर व त्यांच्या आचरणाबद्दल अविश्वास धरू नये. भगवंताची स्तुती व प्रार्थना. भगवंता, तुझ्या अमर्याद विशाल शक्तीबद्दल कोणी अनुमान करू शकत नाही. तुझ्या या कृपासागरातून एक बिंदू जरी मला लाभला तरी माझे जीवन सफल होईल. तुझ्याकडे मी एक लेकरू, अज्ञान बालक, केवळ तुझा दास, सेवक आहे. हे जगतजननीचे नाते मी कधीच विसरणार नाही. तू माझ्याकडून सेवा करून घे. स्वयंभू सनातन निर्गुण परमात्म्यात समाविष्ट असलेली सगुण साकार ओंकार स्वरूपी आदिमाया ही निर्गुण भगवंताच्या ठिकाणी एकोम भवस्याम मी एक आहे, अनेक स्वरूपात प्रगट व्हावे अशी इच्छा निर्माण झाल्याने ती आदिमाया एक विशाल सुवर्णमय अंडे म्हणजे ब्रह्मांड प्रगट झाले व ओमच्या अतिप्रचंड आवाजाचे शक्तीने ते फुटले व त्याचे 2 भाग, एक वरचा भाग आकाश, दुसरा भाग पृथ्वी असे होतात. त्या ओमच्या ध्वनिशक्तीने आकाशातील सर्व सूर्य, चंद्र, तारे, ग्रह हे पृथ्वीसह गतिमान झाले. आजही ते फिरत आहेत, पुढे ते फिरत राहतीलच.
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते व सत्व रज तम त्रिगुण अशी अष्टधा प्रकृती व त्याबरोबर डोंगर, नद्या, समुद्र, जंगले, चार खाणी व मानव निर्माण झाला. हे संपूर्ण विश्व निर्माण होण्यापूर्वीचा निगुण परमात्मा व विश्व प्रगट झाल्यानंतरचा परमात्मा हे सगुण साकार आदिमाया शक्ती ही दोन्ही एकच होत. फरक इतकाच की पूर्वीचा परमात्मा अदृश्य 51% आहे, तर प्रगतीनंतरची माया ही 49% दृश्य स्वरूपात आहे. हा 2% फरक जगाची स्थिती होय. या सर्व लोकांमध्ये सद्बुद्धी निर्माण व्हावी, निष्काम सत्कर्मे करावीत, एकमेकाबद्दल बंधू भगिनी माता असा प्रेमभाव व अंधकार रूपी अज्ञान नष्ट होऊन ज्ञान प्रकाशाचा सूर्योदय व्हावा. दृष्टीला नेहमी सतत सर्वत्र वनस्पतीयुक्त हिरवीगार लतावेलींनी फळाफळांनी फुललेली भूमी माता, नद्या शुद्ध पवित्र जलाने वाहत असलेली मोक्षरूपी समुद्राला जाऊन मिळत आहे व त्या गंगा काठावर गाई वासरे पशुपक्षी चारा खाऊन तृप्त होऊन पाणी पित आहे. साधू संत भाविक भक्त गंगा स्नान करून सूर्याला अर्घ्य देत आहेत व नुकत्याच झालेल्या सूर्योदयाचा प्रकाश पूर्ण पृथ्वीवर फैलावत आहे. डोंगर बात्यावरून सूर्योदय वर येत आहे, उंच वृक्ष डोलत आहेत, फुलांचा सुगंध येत आहे, भरगच्च फळे लागल्याने फांद्या खाली वाकल्या आहेत, डोंगरातून पाण्याचा धबधबा वाहत आहे. जंगलातील वाघ, सिंह, हत्ती विविध प्राणी एकमेकातील वैरभाव प्रतिस्पर्धीपणा विसरून आपलेपणाने आनंदाने नांदत आहेत. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे शीतल प्रकाशात चंद्रदेवाचे दर्शन मनाला प्रसन्न करीत आहे. आकाशातील ग्रह तारे, तारांगण, नक्षत्रे, ध्रुव व सप्तऋषी, आकाशा एवढी व्यापक दृष्टी की ज्या सर्व विश्व व्यापून जाईल. वसंत श्री ज्ञानेश माऊलींची 82 ओळी, अध्याय क्रमांक 1 आणि ओळी क्रमांक 1. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, असा अनुभव मला येत आहे. सर्वांना असे सुख, समाधान, शांतीमय जीवन जगता यावे व शेवटी सायुज्य मुक्ती मिळावी अशी विनम्र प्रार्थना सद्गुरूंना साष्टांग दंडवत घालून चंडीचरणी अर्पण करत आहे. गोपाळ कृष्ण भगवान की जय.